आणि याच दगडात भाऊ जे अयोध्येचं आता बांधेल जे मंदिर आहे रामलल्लाचं, ते याच दगडात बांधलं होतं. जोधपुरी दगड आपण त्याला म्हणू. कॅफे आहे. अठुली एकच गोष्ट मला आवडली नाही जोधपूरमधली, पाण्याची बॉटल आपल्या जवळची अलाउड नाही. आणि अर्ध्या लिटर पाणी 30 रुपयाला भेटते. अरे वा. चालार भाऊ, तुम्हाला तर माहिती आहे आपण कुठे यायला, राजस्थान मधल्या जोधपूरमध्ये. तर आपण मागचा ब्लॉग तुम्ही पाहिला असेल तर तो होता मेहरानगड. तो गड कशावर बांधला होता आठवते काही? लाल वाळूचा दगड, रेड सँडस्टोन. तो दगड हवा हे माझो, हा असा तो लाल वाळूचा दगड आहे. लाल रंगाचाच आहे, तुम्हाला दिसून राहिलं की नाही काय माहित. हे देखो. आणि याच दगडात भाऊ जे अयोध्येचं आता बांधेल जे मंदिर आहे रामलल्लाचं, ते याच दगडात बांधलं होतं. जोधपुरी दगड आपण त्याला म्हणू. आलं लक्षात? अजून आपल्याला एका स्पॉटवर जाणं आहे. चलो आगे. भाऊ, हा जो पुतळा आहे अश्वारूढ, तो जोधपूरचे पहिले शासक जे जोधपूरचे निर्माता आपण त्याला म्हणू राव जोधा, त्याचा आहे. आपण को इधर जाने का है. चलो. तिकीट काउंटर इकडे आहे भाऊ. चला भाऊ, हे काढलं तिकीट. 50 रुपये तिकीट आहे. इधर को जाने का है. चलो. क्या बात है. मस्त तळ आहे भाऊ. मोठी अशा खुर्च्या आहे. इथे कॅफे आहे. कॅफे आहे. अठुली एकच गोष्ट मला आवडली नाही जोधपूरमधली, पाण्याची बॉटल आपल्या जवळची अलाउड नाही. आणि अर्ध्या लिटर पाणी 30 रुपयाला भेटते. अरे वा. जाऊ द्या. आणि स्वच्छता एक नंबर आहे, त्याच्यानं काही हरकत नाही. आणि हो, तुम्हाला पाण्याची बॉटल घ्यायची नसेल तर याचे तांबे आहेत आणि याच्यात अंदर फिल्टर आहे. भाऊ, एक नवीन दिवस, नवीन प्रवास, ॲज युजल एक नवीन ठिकाण. तुम्हाला तर माहिती आहे आपण येलाय राजस्थान मधल्या जोधपूर मध्ये. तुम्ही ना थंबनेल पाहिला असतं ते काय आहे, ते हे माझ्या मागे आहे जसवंत तडा. हा, चलो. भाऊ अठी असे राजाईचे फोटो लावलेत तेव्हा
राव बाघा, राव शुजा, हे राव जोधा, हे राव रेडमल, आणि हे दिलं 1427 ते 1438. हे राव चुंडा 1383 1424. असे प्रत्येक राजाचे या राजपुताना टेरिटरी मधल्या राजाचे अटी फोटो दे. आणि हे जे आहे भाऊ, हे महाराजा जसवंत सिंग द्वितीय त्याची समाधी आहे. चला पुढे माहिती देतोच मी तुम्हाला बाहेर गेल्यावर. तर भाऊ 1899 मध्ये महाराजा सरदार सिंग यांना आपल्या वडिलाच्या स्मरणार्थ म्हणजे महाराजा जयसिंग द्वितीय याच्या स्मरणार्थ हा जसवंत कडा, जयसिंग कडा बांधला होता. हा बा इकडे एक समाधी आहे, इकडे एक समाधी आहे, इकडे खाली अशा समाध्या आहेत. म्हणजे मारवाडचं जे राजघराणं आहे त्याच्या शासकाईच्या समाध्या आहेत ह्या. हे एवढंच नाही, अजून एक पुढचा शॉट पहा. हे पहा या ठिकाणी समाध्या आहेत सगळे. मग या ठिकाणाला भाऊ जसवंत थडा असंच काऊन म्हणतात. तर महाराजा जसवंत सिंग याची स्मारक किंवा समाधी अटी आहे. आणि थडा म्हणजे काय, तर थडा म्हणजे समाधी. तर फक्त महाराज जसवंत सिंग यांचीच नाही, तर जेवढेही शासक होऊन गेले मारवाडचे त्याच्या समाध्या या मेन समाधीच्या आजूबाजूले आहेत एकाच ठिकाणी. मग आता प्रश्न पडते की भाऊ या जसवंत थडाले याचं कसं. तर जोधपूर रेल्वे स्टेशनपासून हे आहे 5.5 ते 6 किलोमीटर अंतरावर. मागचा ब्लॉक तुम्ही पाहिला अशी मेहरानगड. तर मेहरानगड हा अठीच आहे, एकदम नेटेज आहे. मेहरानगडच्या नेटेज आहे हे. आणि ज्या हॉस्टेलमध्ये मी राहायला आहे तिथून 3.5 किलोमीटर अंतरावर. मी हॉस्टेलपासून रॅपिडो केली ती, तर त्याचं मला फक्त 46 रुपये भाडं पडलं होतं. आणि हे पायासाठी 50 रुपये. इतकं सोपी आहे ते. चला मग हाही जसवंत थडाचा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर काय करू लागते, लाईक, कमेंट, शेअर, सबस्क्राईब. चॅनलचं नाव लक्षात ठेवायचं, वराडी विशाल. आपण भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. कारण ज्ञानेश्वर माऊलीनं म्हणेलच आहे ना, हो अवघे विश्वची माझे घर, आहे की नाही. राम राम.